नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. जयश्री रुईकर लिखित अंतर्मन. कुंभमेळ्याची तारीख जशी जवळ येत होती तसतशी शंकर पांड्याची नुसती धावपळ चालू होती. तशी तयारी तर जवळजवळ वर्षभरापासून चालू होती. रेशनचे पांढरे गहू आणून पाखडून निवडून कोठ्यांमध्ये व्यवस्थित बंदिस्त झालेले होते. रेशनमधल्या जाड्या भरड्या तांदळाला पॉलिश करून आणून त्याला पावडर वगैरे लावून डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलेले होते. स्वस्त दरातल्या डाळी कधीच्या आणून टाकलेल्या होत्या. येणाऱ्यांच्या जेवणाची तयारी अशी वर्षभर अगोदरच करून ठेवलेली होती. पण त्यांच्या राहण्याची, घरातल्या सगळ्या खोल्यांमधनं उतरण्याच्या तथाकथित सोयी केलेल्या होत्या. अगदी वेळच पडली तर तळघरातलं सामान हटवून उपयोग करायची तयारी होती. पण एवढं करूनही शंकर भटाचं समाधान होत नव्हतं. अंगणातल्या लिंबाच्या झाडापासून ते थेट दुसऱ्या टोकापर्यंत त्यांनी तट्ट्याच्या लहान लहान खोल्या खास कुंभमेळ्यासाठी म्हणून तयार केलेल्या होत्या. कानावर पेन्सिल आणि हातात चोपडी घेऊन शंकर पांड्याच्या गंगेच्या घाटावरून घरापर्यंत किती चक्रा होत असतील याची काही गणती नव्हती. पायाला भिंगरी लावल्या ग शंकर पांड्या फिरत होता. खाण्या पिण्यात कशात त्याचं लक्ष नव्हतं आणि सरस्वतीला याचाच राग येत होता. आत्ता अंगणाच्या ह्या टोकापासनं त्या टोकापर्यंत टाकलेल्या तट्टेच्या खोल्या बघून तिचा जीव धसकला. न राहून शेवटी ती म्हणाली, किती हावरटपणा करायचा हा. उद्या मुखिया आला आणि त्याने ह्या तट्ट्याच्या खोल्या काढायला लावल्या म्हणजे मग. तू चुप्प बाई सरस्वती, बायकी तत्वज्ञान मला शिकवायचं नाही. कोणाची तोंड कशी बंद करायची याचं बाळकडू पिऊन लहानाचा मोठा झालोय मी. तू जा आपले चुलीपुरतं बघ. माझ्या कारभारात ढवळाढवळ करायचं काहीही कारण नाहीये. अहो पण हे ह्या वर्षी नवीनच खूळ कसलं काढलं बाई तुम्ही. मागच्या कुंभमेळ्यात किती गर्दी झाली होती, किती हातची गिरायकं निसटून गेली, नुकसान किती झालं आपलं. आणि त्या दयाळनी त्यांनी मात्र सगळं घर भरून घेतलं त्यावेळी. यावेळी असला मूर्खपणा करणार नाहीये मी. जास्तीत जास्त पदरात पाडून घेणार आहे मी. अहो तुमचं एक ठीक आहे, पण माझ्याच्याने एवढी दगदग होत नाही आजकाल. का काय झालं, काय म्हातारी बितारी झालीस का काय एवढ्यात. भानू आहे ना तुझ्या सोबतीला. अहो भानू मनसूंचं काय सोवळ्यात चालतं का. काही यजमानांना चालत नाही ते. मी एकटीनं किती जणांची उस्तवार करायची. हा ठीक आहे, बघतो. उद्या दामोदर जातोय गौरीच्या गावी. गौरीला घेऊन यायला सांगतो तिला. गौरीला? सासर घरी गेलेल्या पोरीला? माहेरपणाला पाठवा 4 दिवस असं जावई बापूंना पत्र लिहितो मग तर झालं. ह्या दिवसात तिला माहेरपणाला बोलवताय. ती आली तर 4 शब्द बोलण्याऐवजी कामाला झुंपावं लागेल पोरीला. मग तुम्हाला काम करता करता बोलता येत नाही का तिच्याशी. तुमचं आपलं ना काहीतरीच. जा दामोदर येईल एवढ्यात पानं घे. आणि त्या नागपूरच्या सरंजामेंकडनं काही पत्र आलंय का. बडं गिराईक आहे ते आपलं. त्या गोऱ्या गोऱ्या बाई का हो, नाकात नथ घातली ना की साक्षात लक्ष्मीसारख्या दिसणार. वा 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 सरस्वती, बाकी काही नसलं तरी तुझ्या स्मरणशक्तीचं मात्र कौतुक केल्याशिवाय राहत नाही बुवा. 4 वर्षांपूर्वी आलेल्या त्या बाईचा रंग तुला आठवतोय. अहो अशी एखादीच व्यक्ती लक्षात राहते. त्या सरंजामेणबाई तशाच आहेत, ठसठशीत, लक्षात राहण्यासारख्या. शिवाय त्यांचा हात किती सढळ. म्हणूनच तर विचारतोय की त्यांच्याकडनं काही पत्र आलंय का. डिसेंबरमध्ये त्यांचं पत्र आलं होतं कुंभमेळ्यासाठी येण्याबद्दलचं. भानू, दामोदर कुठे. विश्वनाथाच्या मंदिरातनं आला नाही अजून तो. अहो मघाशीच आलाय तो. तुळशीच्या कट्ट्यावर बसून पाठांतर करतोय.
आत्ता कुंभमेळा 2 दिवसांवर आला आणि आता याला पाठांतर करावं असं वाटतंय. मागच्या वर्षीपासून कानी कपाळी ओरडत होतो, अरे पाठांतर कर, पाठांतर कर, सगळे मंत्र यायला पाहिजेत. कोण कशासाठी येत असतं, आपल्याकडनं सगळी तयारी असावी, मंत्र पाठ कर. दामोदर, ए दामोदर. काय बाबा? अरे ही काय पाठांतराची वेळ आहे का? वर्षभरात जे काही थोडंफार पाठ केलं असेल त्याच्यावर ह्यावेळी वेळ निभावून ने. कामाचा केवढा ढीक पडलाय समोर. आज शहरात जायचंय, माहिती आहे ना तुला? शिवाय नाशकाहून कोणीतरी मेहेंदळे कुटुंब येणार आहे. शिवराम काकांच्या नात्यातले आहेत, श्रीमंत माणसं आहेत म्हणे. शिवराम काकांनी त्यांना आपल्याकडे उतरायला सांगितलंय. त्यांना आणायला 9 वाजता स्टँडवर जायचंय. झालंच तर घाटावर जाऊन उद्याच्या पूजेची व्यवस्था बघायची आहे. शंकर पांड्या कामाची एक एक यादी मुलाजवळ वाचत होता. दामोदर फक्त बापाच्या तोंडाकडे बघत उभा होता. बरेचसे मंत्र त्याला येतच नव्हते आणि शंकर पांड्याने तर जवळजवळ अर्ध्याच्यावर जास्त गिऱ्हाईकांच्या पूजेची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. हे सगळं त्याला कसं जमणार? त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्यानं पांड्याकडे बघितलं. पोराला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला, ह्याची जाणीव त्याला झाली. घरातल्या 4-5 खोल्यांमधनं यात्रेकरू भरलेले होते. सरस्वती आणि भानू त्यांची सगळी व्यवस्था बघत होत्या. स्वयंपाकाच्या खोलीत थोडाफार निवांतपणा होता. बोललेलं कोणाच्या कानावर जाणार नाही अशी तेवढीच काही ती घरातली एकमेव जागा राहिलेली होती. दामोदर इकडे ये, असं म्हणून शंकर पांड्यांनी मुलाला स्वयंपाकाच्या खोलीत नेलं. दामोदर, तुला कशाची अडचण वाटतेय का? चेहरा असा पडलेला काय? पूजा अर्चा तुला जमणार नाही असं वाटतंय का? बाबा, अहो बरंच पाठांतर झालंच नाही ना, पूजेच्या वेळी काय करू? अरे त्या गंगेच्या घाटावर तुझे मंत्र काय लाऊडस्पीकर लावून म्हणायचेत का तुला? चिंच्या, अरे एवढ्या गर्दीत कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसतो. कुठेतरी घाटावर एवढ्याशा जागेत पूजा अर्चा करून टाकायची. ओठातल्या ओठात मंत्र पुटपुटायचे, पूजा सांगून टाकायची. ठराविक मंत्रावली नाही आली तर मधून रामरक्षेतलं श्लोक म्हणायचे, मधनं विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, मध्ये श्रीसुक्त म्हणायचं, मधूनच महिम्न स्तोत्र म्हणायचं, मधनं अथर्व शीर्ष म्हण. जसं ज्यावेळी तोंडात येईल ते तसं तसं म्हणत राहायचं रे. आता फार जाणकार यजमान असेल ना तर चोपडी बाहेर काढायची, त्यात बघायचं, पण म्हणायचं अथर्व शीर्ष. आहे काय त्याच्यात? पण एक सांगतो तुला, इतक्या वर्षांच्या अनुभवावरनं कुणाला काही कळत नाही आपण काय म्हणतोय ते, तेव्हा घाबरायचं कारण नाही. चहा गाळता गाळता सरस्वतीच्या कानावर नवऱ्याचं बोलणं पडत होतं. नवऱ्याच्या हावरटपणाची, त्याच्या खोट्या नाट्या लाड्या लंबाड्या करून पैसे मिळवण्याची तऱ्हा तिला अजिबात आवडत नव्हती. कित्येकदा ह्याच कारणांवरनं दोघांमध्ये अनेकदा खटके उडायचे. पण तिला वाटलं, पोरगा नुकतेच कुठे या धंद्यामध्ये शिरतोय, निदान त्याला तरी नेकीने काम करायला शिकवावं. खरं खोटं, पाप पुण्य याची थोडी तरी चाड मुलाला असावी. पण सरस्वतीला किती मनातनं काही वाटलं तरी त्याचा उपयोग काही नव्हता. नवरा स्वतःच्या चालीनं पोराला चालवणार होता. तरी न राहून तिने एक वार नवऱ्याकडे तीव्र नजर टाकली, पण शंकर पांड्याचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. तो घाईघाईतनं खोलीतनं बाहेरही पडला होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. गंगेच्या घाटावरची गर्दी ओसरली होती. तुरळक भाविक अजूनही घाटावरनं पाण्यात दिवे सोडत होते. पोलिसांची दिवसभर चालणारी गस्त ही कमी झालेली होती. पथाऱ्या टाकून यात्रेकरू झोपण्याच्या तयारीला लागले होते, तर काही नवीनच आलेले यात्रेकरू आपल्या निवासाची सोय बघत होते. घाटाजवळची धर्मशाळा यात्रेकरूंनी तुडुंब भरलेली होती. जवळजवळ सगळ्या धर्मशाळा यात्रेकरूंनी गच्च भरलेल्या होत्या. सकाळपासूनच्या दगदगीनं शंकर पांड्या अतिशय थकला होता. पोटात कावळे ओरडायला लागले होते. सर्व सामान हातात घेऊन पांड्या घरी जाण्यासाठी वळला. एक वार त्यांनी गंगेच्या पात्राकडे बघितलं. पाण्यावर असंख्य दिवे हेलकावे खात काही डुलत डुलत पुढे पुढे सरकत होते.
लाटेच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाणारे ते दिवे मध्येच कुठेतरी लुप्त होत होते. मध्येच लुप्त होणारे, मध्येच प्रकाशणारे, पावसाळ्यातल्या काजव्यासारखे ते दीप. तो शांत काळाभोर गंगेचा प्रवाह, मंद मंद वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या लहरी, हे सगळं दृश्य मोठं मनोहारी होतं. शंकरपंड्या क्षण दोन क्षण ते दृश्य बघण्यात दंग झाला. त्या सुंदर दृश्याने शंकरपंड्याच्या व्यवहारी, कठोर आणि कर्तव्यदक्ष मनालाही कोवळीकतेची पालवी फुटली. तो घराकडे यायला निघाला. सकाळी घरून निघताना यात्रेकरूंसाठी केलेली सगळी निवासाची सोय आत्ता भरून गेलेली होती. फक्त अंगणाच्या टोकाला असलेल्या 2 तट्टाच्या राहुट्या तेवढ्या शिल्लक होत्या. दामोदरनी एखादं सुंदर गिऱ्हाईक पकडला असेल का? तसा दामोदर अजून लहान आहे. या धंद्यातले छक्के पंजे समजण्याचं वय नाही त्याचं. पण आपला व्यवहार चोख सांभाळेन असं वाटायला लागलाय. शंकरपंड्याच्या मनातले विचार त्याच्या चालीपेक्षा वेगात पुढे धावत होते. तो घराच्या जवळ आला तेव्हा सकाळी रिकाम्या असलेल्या राहुट्यातनं दिव्यांचा प्रकाश तट्टाच्या फटीतनं बाहेर येताना दिसला आणि शंकरपंड्यानं समाधानाचा सुस्कारा सोडला. या राहुट्या बांधल्या तेव्हा सरस्वती किती रागवली होती, केवढी चिडचिड केली होती तिने. पण आता तिला कळेल शंकरपंड्याचं प्लॅनिंग असं फुकट जाणारं नसतं. पंड्यानं घरात पाय ठेवला. सगळं कसं शांत होतं. 11:30 होऊन गेले होते. भानू आणि दामोदर झोपले होते आणि सरस्वती नवऱ्याची वाट बघत होती. दिवसभराच्या कामानं थकून स्वयंपाक खोलीच्या उंबरठ्यावर डोकं ठेवून तशीच जमिनीवर होती. पंड्याची चाहूल लागताच ती उठली. अहो किती उशीर, सकाळपासून जेवला सुद्धा नाही आहात तुम्ही. दामोदर तर मगाशीच आला, तुम्हाला काय इतका वेळ लागला? उद्याची सगळी सोय करून आलो ना. उद्या वेळेवर कोणाला नाव वगैरे हवी असली तर त्याबद्दल हरिप्रसादशी बोलून आलो. आता थकून गेलोय, लवकर जेवायला वाढ. आणि बघ, उद्या सकाळी पहाटे 4 वाजता मला घाटावर पोचायला पाहिजे. दोघं नवरा बायको जेवायला बसली तेवढ्या दारावर टकटक आवाज आला. नंतर दाराची कडी वाजवली गेली. आता एवढ्या रात्री कोण आलंय? तुम्ही जेवा ना, मी बघून येते. असं म्हणून सरस्वतीनं दार उघडलं. दारात दयाळचा नोकर उभा होता. काय आहे? सरस्वतीनं थोडंसं रागानं विचारलं. ओ दयाळ शास्त्रीने अब्बे के अब्बे बोला है शंकर पांडे को. अरे पण एवढ्या रात्री का? बहुत जरूरी काम है बोला. सरस्वतीनं पांड्याला निरोप सांगितला. शंकर पांड्याला विश्रांतीची गरज होती, पण दयाळ शास्त्री म्हणजे पंचक्रोशीतलं बडप्रस्थ. केवढी इस्टेट केली होती या धंद्यात त्यांनी. त्याला नाराज केलं तर नुकसान शंकर पांड्याचं होणार होतं. क्षणभर तो विचारात पडला. जेवण थांबलं. तशी सरस्वती म्हणाली, अहो अगोदर जेवून घ्या. पोटभर जेवल्याशिवाय अंगात शक्ती येणार आहे का काम करायला? अगं, माणसानं नेहमी थोडं कमीच जेवावं, म्हणजे शरीर आणि बुद्धी तरतरीत राहते. माझं जेवण झालंय, तू सावकाश जेव. एवढ्या रात्री तुम्ही दयाळकडे जाणार? उद्याचा महत्वाचा दिवस आहे सरस्वती. रात्रीचा दिवस केला ना एखाद दिवस तर बिघडत नाही. तू झोप, मी येतो जाऊन दयाळकडे. पंड्या दयाळकडे आला तेव्हा दयाळ त्याची वाटच बघत होते. दयाळच्या घरात, दारात सगळीकडे यात्रेकरू झोपलेले होते. कित्येक वर्षापासूनचं त्याचं यजमानपद लागलेलं होतं. जुन्या यजमानांना दयाळ कधीही अंतर देत नसे. एवढ्या रात्री कशासाठी बोलवलं दयाळ शास्त्री? अरे फार मोठं गिऱ्हाईक येणार आहे मध्य प्रदेशातल्या डोंगरगडाहून. शर्मा नावाचा कोणीतरी धनाढ्य आहे. मुलगेला असा विशेष माहिती नसणार आहे. त्याची आई एवढ्यातच गेली सवाष्ण. तिच्या नावानं तो बराच दानधर्म करणार आहे म्हणे. तिथे सगळे दागिने सुद्धा दान करणार आहे म्हणे तो. माझ्याच्यानी आता काही होत नाही रे. तू बघतोस ना माझी अवस्था. तुला तर सगळं माहिती आहे. तेव्हा म्हटलं, पण माझ्या घरात आता अजिबात सोय नाही आहे शास्त्रीजी. अरे केली तर चांगली सोय होते, नाही तर गैरसोयच गैरसोय. आणि एक लक्षात घे, त्या शर्माची आई सवाष्ण होती.
तेव्हा त्याला एखादी सवाष्ण लागेल त्याच्या जातीची, अगदी घुंगट घेणारी. तेवढं लक्षात ठेव. बाकी तसा तू हुशार आहेस म्हणा, जास्त सांगावं लागत नाही तुला, म्हणून तर एवढ्या रात्री बोलवलं मी तुला. शंकरपांड्या विचारात पडला, पण दयाळ शास्त्री पुन्हा म्हणाले, आता मी निश्चिंत राहू ना. उद्या पहाटे तुझ्याकडे यजमान दारात उभा राहील. नीट व्यवस्था कर त्याची. अरे साक्षात लक्ष्मी येणार आहे तुझ्याकडे. लक्ष्मी नाही म्हणू नकोस. लक्ष्मीला अशी पाठ दाखवणं बरोबर होणार नाही शंकर. गादीवर अंग टाकता चटकन झोप येईल असं शंकरपांड्याला वाटत होतं. शरीरातलं रक्त थाड थाड उसळ्या मारत होतं. दयाळच्या घरून निघाल्यापासून तर मनात नुसती विचारांची वावटळ उठली होती. दयाळ पाठवत असलेल्या श्रीमंत यजमानाकडनं कमाई किती होईल काही अंदाज करता येत नव्हता. पण मारवाडी जातीची सवाष्ण कुणाला बोलवायचं? अनेक सवाष्ण बायका त्याच्या परिचयाच्या होत्या. कुणाच्या सुना, कुणाच्या लेकी. कुणीही एका पायावर यायला तयार झालं असतं, पण मग त्या सवाष्णीला दिले जाणारे दागिने. तो श्रीमंत मारवाडी बच्चा काय काय दागिने देणार आहे कोणास ठाऊक. नुसतं मंगळसूत्र जरी दिलं तरी चांगले 4-5 हजार मिळतील. सरस्वतीलाच सवाष्ण म्हणून बसवलं तर नाही, पण मग एवढ्या लोकांचा स्वयंपाक, चहा, जेवण एवढं सांभाळणार कोण? भानूला कामाचा उरक नाही, उगाच काहीतरी ती गोंधळ करून बसेल. शिवाय बऱ्याच यात्रेकरूंना विधवेच्या हातचं जेवण चालत नाही. काय करावं काय करावं विचार करून करून शंकरपांड्याचं डोकं शिणून गेलं. त्यांनी कूस बदलली. खोलीत सगळं कसं शांत शांत. फक्त घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती. बाजूला झोपलेला दामोदर, त्याच्या बाजूला झोपलेली भानू, तिच्या बाजूला झोपलेली सरस्वती, त्यांचा होणारा श्वासोच्छवास काय तो ऐकू येत होता. पंड्यानं 3 वाजताचा अलार्म लावला होता. घड्याळात 1:30 वाजायला आला होता. एखादी तरी डुलकी लागली ना तर तेवढीच तरतरी येईल अंगात. उद्याचा दिवस सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात जास्त कमाईचा. उद्याचा कुंभमेळा पार पडला की घरभर भरलेले यात्रेकरू आपापल्या गावी निघून जातील. एवढी मोठी कमाई व्हायची पर्वणी पुन्हा कधी येणार आहे? चंद्राच्या प्रकाशाची हलकीशी तिरीप खिडकीतनं आत शिरली होती. डोळे घट्ट मिटून पंड्या निद्रेची आराधना करत होता, पण उद्याच्या सवाष्णीचा प्रश्न डोक्यात थैमान घालत होता आणि झोप त्याच्यापासून लांब पळत होती. त्यांनी पुन्हा घट्ट मिटलेले डोळे उघडले. चंद्राचा प्रकाश भानूच्या चेहऱ्यावर पडला होता. सुंदर सोज्वळ भानू. बिचारी. शंकरपांड्या भानूच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. तशी भानूवर त्याची खूप माया. पाठीला पाठ लावून आलेली भानू. आईवडिलांच्या माघारी यांनीच तर लग्न लावून दिलं ना तिचं. चांगला फॅक्टरीत काम करणारा शिकलेला मुलगा बघून. पण 5 वर्ष झाली तरी भानूची कूस उजवलीच नाही आणि एक दिवस फॅक्टरीत स्फोट होऊन भानूचा नवरा गेला. कशी बशी आला दिवस ढकलत भानू 2 वर्ष सासरी राहिली, पण एक दिवस सगळं असह्य होऊन भानू दुपारची दारात उभी राहिली. पंड्याला तो दिवस आठवला. जेवण आटोपून पंड्या पान खात बसला होता. तेवढ्यात, दादा. कोण? भानू? अगं अशी काहीही न कळवता कशी काय आलीस? भानू स्तब्ध. फक्त डोळ्यातून झरणाऱ्या आसवांच्या सरी, सगळं अंग तिचं गदगदत होतं. दादा, दादा पुन्हा नको पाठवू रे त्या नरकात. अरे एक दिवस जीव घेतील ते माझा. अगं पण भानू झालं काय? अगोदर बैस बरं खाली. शांत हो आणि मग सांग. दादा, अरे हक्काचं माणूस गेलं आणि सासरच्यांना मी नकोशी झाले रे. किती छळ सहन करायचा. बघ दादा, वहिनी तू पण बघ. पाठीवरचे वळ बघ, केसांमधली फट बघ, हे हातावरचे डाग बघ.
नाही नाही दादा, आता मी परत नाही जाणार तिथे. पुन्हा भानू गदगदून रडायला लागली. तसं सरस्वतीनं तिला जवळ घेतलं. भानू शांत हो. अगं पोटच्या पोरीसारखी आहेस मला. तू राहो इथे. सरस्वतीनं आश्वासन देताच भानू शांत झाली. पण सरस्वतीचं वागणं पंड्याला आवडलं नव्हतं. भानू आत गेल्यावर सरस्वतीला म्हणाला, अगं ही जबाबदारी तू स्वीकारलीस खरी, पण जन्मभर पोसणार आहेस का तिला? एकदा लग्न लावून दिलं की तिचं, लग्नात एवढा खर्च केला आणि पुन्हा आता? आपल्या गौरीचं असं काही झालं तर काय कराल हो तुम्ही? पण शंकर पांड्याला पटत नव्हतं. एक खाणारं तोंड वाढलं, खर्च वाढला, याचं दुःख. शेवटी भावना कितीही आपलीशी असली तरी जग व्यवहारानं चालतं ना. शंकर पांड्यानं भानूच्या सासरी पत्रावर पत्र पाठवली, पण एकाचंही उत्तर आलं नाही. शेवटी एक दिवस पांड्या स्वतः भानूच्या सासरी गेला, पण भानूच्या सासरची माणसं ते गाव सोडून गेल्याचं कळलं. मग भानूचं माहेरी राहणं अपरिहार्य झालं. मुक्या जनावराचाही लळा लागतो. मग भानू काय, पांड्याची सख्खी धाकटी बहीण. तिच्या घरातलं वास्तव्य आता पांड्याच्याही अंगवळणी पडलं होतं. भानूच्या चेहऱ्याकडे बघता बघता पांड्याला मागचं सारं आठवलं आणि बघता बघता त्याच्या डोक्यातल्या विचारांना नवीन दिशा मिळाली. उद्याची सवासणं त्याच्या डोक्यातनं जाता जात नव्हती आणि एकाएकी पांड्याच्या डोळ्यांना भानूच्या पांढऱ्या कपाळावर कुंकवाचा टिळा दिसायला लागला. क्षणभर पांड्या दचकला, पण क्षणभरच. त्याची द्विधा मनस्थिती अगदी क्षणभर टिकली. नाहीतरी मारवाडी सवासणं. डोक्यापासून कपाळाच्याही थोडं खाली नाकापर्यंत घुंगटच राहणार. कोणाला ओळखता येणार आहे? फक्त भानू मात्र याला तयार व्हायला पाहिजे. आणि भानूपेक्षाही सरस्वती. कड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता. पांड्याचा किंचित डोळा लागला. दादा दादा, तू काहीही करायला सांग, पण असं भलतं सलतं करायला लावू नको दादा. दादा पाया पडते रे मी तुझ्या. भानू अगदी डोळ्यात पाणी आणून पांड्याला विनवत होती. शंकर पांड्या नाना प्रकाराने तिची समजूत घालत होता. अगं भानू, नाटकात काम करणारी माणसं नाहीत का? त्यांना जो पार्ट मिळेल तो करतात. एखादा दुर्व्यसनी माणूस सुद्धा रामाचं नाही तर शिवाजीचं काम करतो. तसा तो फक्त अभिनय करतो काही तासांकरता. म्हणून काय तो प्रत्यक्षात राम किंवा शिवाजी असतो का? नवरा जिवंत असताना एखादीला नाटकात विधवेचं काम करावं लागतं, म्हणून ती प्रत्यक्षात विधवा होते का? अगं हे सुद्धा असंच आहे. फार फार तर अर्ध्या तासाचं काम. चांगली साडी नेस, मारवाडी पद्धतीनं पदर घे, काय समोरच्या दारात नाही यायचं. तोंडावर घुंगट घेतल्यामुळे कोणाच्या काही लक्षात सुद्धा यायचं नाही. जेवण झाल्याबरोबर समोरच्या दारातनं निघायचं, थेट मागच्या अंगणातनं सरळ तळघरात जाऊन बसायचं, तो मारवाडी निघून जाईपर्यंत. त्या मारवाड्याला दुपारी दिल्लीला मीटिंग आहे, त्यामुळे तो फार वेळ थांबणार नाहीच आहे इथे. बस अगं एखाद्या तासाचा प्रश्न आहे भानू, पण पैसे किती मिळणार आहेत अर्ध्या एक तासात? कल्पना आहे तुला? दादा पाया पडते रे तुझ्या. हा असा सौभाग्याचा साज लिहून मी? नाही दादा, माझ्या हातनं नाही होणार हे. दादा अरे हे असं वागणं माझ्या मनाला नाही पटत रे. आत्तापर्यंत समंजसपणे चालणाऱ्या शंकर पांड्याच्या स्वरांनी एकदम रौद्र रूप धारण केलं आणि पांड्या ओरडला, पटत नाही ना? तू तयार नाहीयेस ना या गोष्टीला? मग चल चल, आजच तुला तुझ्या सासरी सोडून येतो मी. मेरठला तुझा दीर राहायला आलाय म्हणे, जाऊन मर त्या नरकात. सहन कर तिथे छळ. तुझा माझा काही संबंध नाही, समजलं? फुकटात इतके दिवस पोचतोय तुला, त्याचे पांग असे फेडतीयस? दादा नको रे असं करू. दादा. भानूचे हुंदके वाढत होते. शंकर पांड्याचा स्वर चढत होता. पांड्याचा आवाज सरस्वतीच्या कानावर आला. यात्रेकरूंसाठी सरस्वती चहा गाळत होती. तळघरात बहीण भावाचं काय चाललंय? ती तशीच तळघरात गेली. तिला बघताच पंड्याचा षडजातला आवाज पंचमात आला. भानू सरस्वतीला येऊन बिलगली, वहिनी वहिनी, दादा बघ ना ग. भानूनं रडत रडत सरस्वतीला सगळं सांगून टाकलं आणि सरस्वती रागानं बेभान झाली. ती नवऱ्यावर जोरात कडाडली,
अहो जनाची नाही पण मनाची तरी आहे का तुम्हाला? कुठे फेडणार आहात ही सगळी पापं? लोकांची धर्मकृत्य करता आणि स्वतः अशी कृष्णकृत्य करता तुम्ही. लोकांना मुक्ती मिळवून देण्यासाठी मंत्र म्हणता, पण तुमच्या अशा पापाचरणामुळे तुम्हाला मिळणार आहे का मुक्ती? याच आयुष्यात नरक यातना भोगाव्या लागतील, समजलं? ही अशी पापं करताना, अधर्मानं वागताना थोडी सुद्धा भीती वाटत नाही का हो तुम्हाला? बहिणीला हे असं काही करायला सांगायची हिंमत कशी झाली हो तुमची? हे बघ सरस्वती, पापपुण्याच्या धर्माधर्माच्या गोष्टी मला नको सांगू. तुझ्यापेक्षा फार जवळून मी हे रोज जग बघतोय, काय कळलं? वडिलोपार्जित अशा या फुटक्या धंद्यात सगळं बालपण करपून गेलंय माझं. ठरवलं ह्याच धंद्यात खूप मोठं व्हायचं, दयाळ सारखं. केवढी माया जमवली आहे त्यांनी, बघितलीस ना? चुलीत गाला होती माया. थुंकते मी अशा पैशावर. अशी पापं केली ना म्हणून तो दयाळ बिछाण्याला खेळून पडलाय. काय उपयोग आहे अशा संपत्तीचा? काहीतरी बोलू नकोस. सन्मार्गानं जाणाऱ्याला या शारीरिक व्याधींना तोड द्यावंच लागतं का नाही? आज दयाळच्या सेवेत किती नोकर चाकर आहेत. एखाद्या राजासारखी बडदास्त आहे त्याची. हे सगळं कशामुळे? त्यांनी मिळवलेल्या पैशामुळेच ना. आग लागो तुमच्या त्या पैशाच्या हव्यासाला. त्या गर्भश्रीमंत पांगळ्या दयाळपेक्षा हातीपायी धड असलेला रस्त्यावरचा भिकारी बघा एखादा. मग जा जा जा, चालती हो. भिकाऱ्याचे डोहाळे लागलेत ना तुला? 2 दिवस पोटात अन्न नाही पडलं ना, मग पैशाची किंमत कळेल तुला. जा निघ आणि या भानूला घेऊन जा. जा, चालते व्हा माझ्या समोरून, हलकट. शंकर पांड्या रागानं बेभान झाला. नाही ते बोलायला लागला. तळघरातला आवाज वर जाऊ नये म्हणून आत्तापर्यंत पंड्या काळजी घेत होता, पण आता त्याचा संयम संपला होता. भानूला, सरस्वतीला तो वाटेल तसं बोलायला लागला. भानू थरथर कापायला लागले. दादानं खरंच घराबाहेर काढलं तर? मला सासरीच पोचवलं तर? इथे फार तर 1 तासाचा प्रश्न आहे, पण सासरी नाही तर मग या अफाट जगात? रोज मरणाचा अनुभव घेत घेत जगण्यापेक्षा फक्त 1 तास. थरथर कापणारी भानू म्हणाली, वहिनी जाऊ देत वहिनी, मी तयार आहे मी. माझ्यासाठी तू बेघर नको होस वहिनी, मी तयार आहे ग. थरथर कापणारी, डोळ्यातनं अश्रू वाहणारी भानू गलितगात्र होऊन तशीच मटकन सरस्वतीच्या पाया शेजारी बसली. भानू, अगं मी आहे तुझ्या पाठीशी. चल, ह्या नरकात राहण्यापेक्षा, अजून ह्यांच्याबरोबर पापाचे डोंगर डोक्यावर घेत जगण्यापेक्षा इथून आपण दोघी दूर जाऊ. घाबरतेस कशाला? एकटी नाही आहेस तू, मी आहे तुझ्या बरोबर. नको ग वहिनी, नको. वहिनी, अगं बाहेरचं जग फार भयानक आहे वहिनी. तू घर सोडू नकोस, दादाचा संसार उजाड करू नकोस वहिनी. मी तयार आहे वहिनी, मी. भानू, अगं तुझ्यासाठी मी सगळ्याचा त्याग करायला तयार आहे आणि तू माघार घेतेस. घे की तू पण थोडी अक्कल घे भानूकडनं. बरोबर आहे तिचं. बाहेरच्या जगाचे चटके तिला कळलेत, तुला कुठं काय माहिती आहे? ज्याच्या पायाखाली निखारा येतो ना त्यालाच पोळण्याचं दुःख समजतं. जा आता, शहाणपणा करू नकोस. आणि बघ भानू, घरातल्या इतर यात्रेकरूंच्या नजरेला पडणार नाहीस याची काळजी घे. कोणी विचारलं तर सांग घाटावर गेली आहे म्हणावं. कोणालाही संशय येता कामा नये. पंड्या तरा तळघरातनं वरती आला. सरस्वती वर आली. चुलीवरून उतरवलेला चहाचा गंज पुन्हा चुलीवर ठेवला आणि सुन्न होऊन चुलीतल्या जाळाकडे अनिमिष बघत राहिले. या ज्वाळांसारखंच आपलं आयुष्य असावं का? जळत जळत संपणं एवढंच आपल्या नशिबी? तिन्ही सांज दारात रेंगाळत होती. कातर वेळ. बघता बघता अंधाराच्या मिठीत विसावणारी, हुरहुर लावणारी, एकाकी, लोंबकळणारी अधांतरी तिन्ही सांज. अदृश्याशी नातं जोडणारी तिन्ही सांज. मनाच्या गाभ्यात खोल खोल दडणाऱ्या भीतीच्या, काळजीच्या, पूर्वायुष्याच्या आणि भविष्य काळाच्या आशंकाने त्रस्त करणाऱ्या तिन्ही सांजेच्या किनाऱ्यावर शंकर पांड्या मलूल होऊन पडला होता. कुंभमेळ्याची गर्दी, गडबड, गोंधळ संपला होता. घर शांत झालं होतं.
माणसांनी गच्च भरलेला परिसर आणि गंगेचा घाट, देवळातली गर्दी, धर्मशाळेतली भरभरून वाहणारी माणसांची वर्दळ कमी झाली. फक्त नेपाळहून आलेला साधूंचा तांडा तेवढा घाटावर ठाण मांडून बसला होता. वर्षभरापासून कुंभमेळ्याची तयारी करता करता एकदाचा कुंभमेळा आला आणि गेला. कित्येक माणसं चेंगराचेंगरीत गेली तर कित्येकांना गंगेत जलसमाधी मिळाली. पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही पुराच्या जबरदस्त लोंढ्याप्रमाणे वाहणाऱ्या माणसांच्या महापुराला शासनाची यंत्रणा आवरूच शकली नाही. काही जण साप बुडाले तर काही जणांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. शंकरपंड्या अंगणात खाटेवर पडून होता. कुंभमेळ्याची दगदग त्याला चांगलीच भोवली होती. कालपासनं अंगात किंचित ताप होता. त्यातून आज चतुर्थीचा उपवास. पडल्या पडल्या पंड्या जमा खर्चाचा मेळ मनातल्या मनात बसवत होता. खर्चापेक्षाही कितीतरी जमा यावेळी झाली होती. एकट्या त्या मारवाड्यानं कितीतरी हजारांनी हात दिला होता. सगळी दयाळची कृपा. त्यांनी हे गिऱ्हाईक रातोरात आपल्या दारी आणलं नसतं तर. गंगेच्या घाटावरून वाहत आलेली थंडगार झुळूक पंड्याच्या अंगाला स्पर्शून गेली आणि त्याला हुडहुडी भरल्यासारखं झालं. दामोदर, दामोदर, शंकर पंड्यानं आवाज दिला. दामोदर तुळशीच्या कट्ट्यावर बसून रामरक्षा म्हणत होता. रामरक्षा पूर्ण झाल्यावर दामोदर घाईघाईत आला आणि म्हणाला, काय बाबा? अरे सायम संध्या झाली का तुझी? हो, केव्हाच झाली. मी रामरक्षा म्हणत होतो. हे बघ, मला जरा चादर आणून दे रे, अंगावर पांघरायला दे, थंडी वाजतीये. पण बाबा, तुम्ही आत का नाही झोपत? ताप आहे तुमच्या अंगात. आत चालता का? नको, इथे उघड्यावर बरं वाटतंय मला. कुंभमेळ्यासाठी केलेल्या धावपळीचा शीण आहे हा सगळा. उद्यापर्यंत वाटेल बरं. एवढी चादर मात्र आणून टाक माझ्या अंगावर. थोड्याशा बोलण्यानंही पंड्याला खूप श्रम झाल्यासारखे वाटले. तो तसाच पडून राहिला पोटाशी पाय घेऊन. गणपतीच्या देवळात जोरजोरात चाललेली आरती स्पष्ट ऐकू येत होती. आरतीनंतर चाललेले मंत्रपुष्पांजलीचे गंभीर स्वर, आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्या, गंगेवरून येणारी थंडगार हवेची झुळूक आणि अंगणातल्या वेलीवर उमलू बघणाऱ्या कळ्यांचा सुवास आसमंत कसा भारलेला, मंतरलेला होता. बाबा, आई म्हणते चंद्रोदयाला अजून वेळ आहे, चहा करून देऊ का? नाही, नको मला. आणि भानू कुठे गेलीये? ती तेलवात करायला देवळात गेलीये, येईल एवढ्यात. इतका वेळ? दामोदर, तू जाऊन बघ बरं, अजून कशी नाही आली भानू. बाबा, आता देवळातली आरती नाही का ऐकू आली? प्रसाद घेऊन येईल भानू आत्या. बाबा, तुम्ही फार काळजी करता भानू आत्याची, विशेषतः या कुंभमेळ्यापासून तर जास्तच. काय झालंय काय तुम्हाला? भानू हत्याला काही झालंय का? शंकर पंड्या एकदम चपापला. मनाची चलबिचल, अशांती अशी उघड व्हावी याची पंड्याला क्षणभर लाज वाटली. तुझा रे, पडू दे मला थोडा वेळ. खरंच आपण भानूची एवढी काळजी घेतोय का? नेहमीसारखं वागतोय आपण का आपल्या नकळत असं घडतंय? भानूचा उतरलेला चेहरा, तिचं मौन, तिची अलिप्तता, तिने गपचूप एका जागी बसून राहणं. पूर्वी अशी वागत नव्हती ती, मग एवढ्यात? आपल्या वागण्यानं ती दुखावली आहे एवढं मात्र निश्चित. येईल थोड्या दिवसांनी ताळ्यावर. पण सरस्वतीनी सुद्धा भानूला साथ द्यावी. नवऱ्यापेक्षा तिला नणंद जवळची वाटावी. तसं सरस्वतीच्या आणि आपल्या स्वभावात जमीन आसमानाचं अंतर. सात्विक, भोळी, समंजस, शांत आणि अल्पसंतोषी सरस्वती कुठे आणि लोभी, तामसी, हावरट, अतृप्त मी कुठे? इतकी वर्ष संसार केला पण दोघांची मनं कधी जुळली नाही. बहुतेक संसार असेच होत असतील का? दोन भिन्न वातावरणात वाढलेल्या व्यक्ती विवाहानं एकत्र आल्यावर खरोखर परस्परांशी एकरूप होत असतील का? का संसार खऱ्या अर्थानं केले जातच नसतील, फक्त ते निभावले जात असतील? आपण तरी सरस्वतीशी कुठे एकरूप झालोय? अरे, मग हा पैसा, हा संसाराचा आटापिटा कशासाठी आणि कोणासाठी? त्या दिवशी सरस्वतीनं केवढं आकांडतांडव केलं. या पापाचरणानं मिळवलेला पैसा सरस्वती वापरणारच नाही का?
मग पापाचा बागुलबुवा ती सारखी आपल्यासमोर उभी का करते? अरे हे त्या वाल्या कोळेच्या बायकोसारखंच नाही का? पुण्याची धनी आणि पापाला पाठमोरं होण्याची वृत्ती. त्या दिवशी मारवाड्याची सवाष्ण म्हणून समोरच्या दारातनं भानूनं घरात पाय ठेवला आणि एखादं प्रेत चालत चालत समोर यावं असं वाटलं होतं आपल्याला. कुठेतरी पापाची, अनितीची, कुकर्माची पाल मनात चुकली, पण अगदी क्षणभरच. मारवाड्याचा पैसा खुणावत होता, सुखावत होता, लोभावत होता. त्या लोभी मनाच्या प्रवाहात सुंदर सात्विक विचार वाहून गेले आणि ओढ राहिली ती फक्त पैशांची. पण मारवाडी निघून गेल्यापासून मनात दाटून राहिलेली ही अशांती, अस्वस्थता, भानू सरस्वती समोर आल्या की मनात दाटून येणारी अपराधी भावना, लाजेनं आणि शर्मेनं आपोआप आतल्या दाटून येणारी उदासी, एकाकीपणा आणि भयानक गूढ अशी जीव घेणी कळ, आणि त्याच क्षणी डोळ्यांसमोर येणारी दयाळची अंथरुणाला खिळलेली दयनीय अवस्था. ही मनाची अस्वस्थ भूत अशी अंगावर धावून आल्यासारखी का छळतायत मला? जगात कितीतरी पापी लोक आहेत, क्रूर कर्म करणारे कसाई आहेत, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाऊन पुष्ट होणारे, तरीही उजळमाथ्यानं समाजात वावरणारे ढोंगी, अनाचारी, अनीतिमान पशु माणसाच्या रूपानं मुखवटे पांघरून उजळमाथ्यानं जगतायत. त्यांचं काय? त्यांना कुठलीच शिक्षा नाही, त्यांना कुठलंच भय नाही. आणि मी? फाटकाला लावलेली घुंगरं किणकिणली. फाटक उघडल्याचा, बंद झाल्याचा तो विशिष्ट खटका शंकरपंडेच्या कानावर आला तशी त्यांनी तोंडावरची चादर बाजूला केली. किलकिल्या डोळ्यांनी बघितलं, देवळात सांजवात लावून भानू परत आली होती. भानू! आवाजात कमालीचं मार्दव आणून शंकरपंड्यानं जिव्हाळ्यानं आवाज दिला, पण भानू काही बोलली नाही. पंड्याने पुन्हा आवाज दिला, भानू अगं आज एवढा वेळ का लागला सांजवात लावायला? आरती चालू होती का? पण भानू अगं अशी अंधाराची एकटी येत जाऊ नकोस ग, कोणी भेटलं का येताना? भानू फाटकाशी तशीच उभी राहिली, निश्चल, स्तब्ध, एखाद्या पुतळ्यासारखी. त्या अंधुक प्रकाशात तिने एकदा आपल्या भावाकडे बघितलं आणि संथ पावलं टाकत ती घरात जायला निघाली. तिच्या त्या संथ चालीकडे बघता बघता शंकरपंड्याच्या डोळ्यांसमोर चित्र विचित्र चेहरे आकार घ्यायला लागले. लाल, हिरव्या, पिवळ्या भरजरी साड्या नेसलेल्या, अंगभर दागिने घातलेल्या, कपाळावर कुंकवाचा मळवट भरलेल्या असंख्य सवाष्णी आणि त्यात भानूचा चेहरा. कुठले तरी अदृश्य हात आपला चेहरा गुदमरून टाकतायत असं वाटायला लागलं. हातापायातली शक्ती नाहीशी होऊन ते लोळेपांगळे होत आहेत असं वाटायला लागलं. जीव कासावीस व्हायला लागला. त्याने अंगावरचं पांघरुण दूर करण्याचा प्रयत्न केला, पण हात वर उचललेच जात नव्हते. शंकरपंड्या विलक्षण घाबरला. त्याच्या हातापायांना दरदरून घाम फुटला आणि तो जोरानं किंचाळला, ओरडला, भानू भानू. भानू दाराच्या चौकटीत उभी होती. तिने शंकरपंड्याचं ओरडणं ऐकलं, पण एक पाऊल सुद्धा ती जागेवरनं हलली नाही. फक्त शंकरपंड्याकडे बघत राहिली एकटक. भानू आत्या अगं काय झालं? बाबांचा आवाज ऐकलास ना तू आत्ता? दामोदरनं तिला विचारलं. भानू शांतपणे म्हणाली, काही झालेलं नाहीये. पापी माणसाच्या आतला आवाज आहे ना तो असाच असतो, अस्वस्थ, अशांत. श्रोते हो, ही होती जयश्री रुईकरांची कथा. अंतर्मन कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.